आरटीओ कॉर्नरजवळ अक्षदा लॉन्स या ठिकाणी समाज बांधवांसाठी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना, महिला बचत गट मार्गदर्शन, लघु उद्योग रोजगार योजना, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन तसेच समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि महिलांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन भटके विमुक्त आघाडी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यावेळी महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते तसेच लभान बंजारा सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगोले नाईक यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। लभान बंजारा समाज हा अतिशय विखुरलेला आहे। या विखुरलेल्या समाजाची लभान बंजारा सामाजिक संघ यांच्या मार्फत नाशिक जिल्हा येथे कार्यशाळा उपस्थित केली होती। याच्यामध्ये महिला आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते बऱ्याच संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी समाज प्रबोधनासाठी काही लोकांनी वक्त्यांनी मार्गदर्शन केले। या ठिकाणी समाजातील विशिष्ट लोक जे नोकरीवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, या लोकांच्या इथं स्वागत सत्कार समारंभ झाला। संत सेवालाल महाराजांच्या विचारावर चालणारा हा समाज अतिशय विखुरलेला असून हा समाजाला एकत्र करण्यासाठी लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य टीम काम करत आहे। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, संत सेवालाल बंजारा लभान तांडा समृद्धी योजनेसाठी जी महायुती सरकारने जी नवीन रचना आणली आहे, त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र जयरामजी जांभळे असतील, शानू हरी भालेराव असतील, स्वतः मी रवींद्र गांगोले असेल यांची नियुक्ती केली आहे। या माध्यमातून आमच्या तांड्यांना न्याय देण्यासाठी, आमच्या महिलांना न्याय देण्यासाठी आणि आमच्या युवांना रोजगार व व्यसनमुक्त करण्यासाठी हा समाज आणि ही संघटना नेहमी तत्पर असेल। मी या ठिकाणी सुदर्शन न्यूजचेही मी आपले नाशिक लोकशाही न्यूजचे मी आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्याशी माध्यमांशी संपर्क साधला आणि आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहे। या समाजामध्ये काम करत असताना अनेक युवांना आणि नागरिकांना आणि महिलांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून जबाबदारी देण्यात आल्या। या जबाबदारीच्या आधारे ते प्रत्येक तांड्यात आमचे विचार पोहोचवतील, आमचे काम पोहोचवतील आणि संघटना मजबूत करण्यामध्ये काम करत असतील। एवढेच मी आपल्याजवळ मांडतो। जय सेवालाल, जय श्रीराम। नाशिक येथे लभान बंजारा सामाजिक संघ आयोजित कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे तसेच सगळ्या भगिनींचे मी लभान बंजारा समाजातर्फे आभार मानतो। जय हिंद। गीता जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष लभान बंजारा। आज मला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद भेटला आहे। आज आमच्या समाजामधला लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रम संत सेवालाल महाराज लभान बंजारा तांडा विकसित होण्यासाठी महिलांचा हा खूप मोठा सहभाग आहे। माननीय मंत्री साहेबांनी हे लेक लाडकी योजना, माझी लाडकी बहीण योजना याप्रमाणे महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत। आमच्या तांड्यामध्ये या योजना आलेल्या आहेत। सरकारकडे एकच विनंती करते की माझ्या महिला हे सक्षम होण्यासाठी अजूनही आर्थिक बळ पाहिजे, एवढीच विनंती करते। आणि आज जेवढे पण नियुक्ती महिला केल्या आहेत, आपण 15 जणी त्यांचं खूप खूप स्वागत करते। असेही महिला प्रत्येक वेळेस पुढे एक पाऊल पुढे ठेवतील आणि ह्या पुढे येऊन आमच्या समाजासाठी एक मोठं नेतृत्व तयार करतील। त्यामुळे त्यांचा आभार।